हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक. भाग्य दिले तुम्हाला. ह्या कथेचे आतापर्यंत आपण 40 भाग ऐकले आणि तुम्ही त्यांना खूप भरभरून प्रेम दिलं. आज आपण पुढचा भाग ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भाग्य दिले तुम्हाला भाग 41. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. ती गॅलरीमध्ये उभी राहून हाताची घडी घालून लाईटमध्ये चमकणारं पावसाचं पाणी पाहत होती. मध्येच तिने एक हात पुढे करून पावसाचं पाणी हातावर झेललं आणि स्वतःच्या चेहऱ्यावर मारलं आणि खुदकन गालत हसली. तो मागे उभा राहून तिलाच पाहत होता. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. गाल गुलाबी गुलाबी दिसत होते. ओठांवरची स्माईल तर कमी व्हायचं नावच घेत नव्हती. तिच्या डोळ्यातले भाव आज काहीशे वेगळेच वाटत होते. त्यातच तिने मागे वळून पाहिलं आणि इकडे याच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिने मगाशी चेंज केलं होतं. साधंसं लूज टी शर्ट घातला होता. लांब सडक केस वाऱ्यावर उडत होते, जे काहीसे पावसाने भिजले होते, त्यामुळे गालाला चिकटले होते. चेहरा धुतल्यामुळे मेकअपचा लवलेश सुद्धा राहिला नव्हता, त्यामुळे मूळचा गोरा रंग उठून दिसत होता. गालावर ओठांवर पाण्याचे थेंब जमा झाले होते. तिचं मोहक सौंदर्य पाहून तो परत एकदा घायाळ झाला होता. त्याची ब्राऊन नजर तिच्यावरच खिळली होती. त्याला असं एकटक पाहताना पाहून ती कावरी बावरी झाली आणि तिने इकडे तिकडे पाहत उगाचच केस कानामागे सारले. नजर सुद्धा आपोआप झुकली. तो तिच्या दिशेने येऊ लागला. तशी आता तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. तो जवळ येताच ती गरकन फिरली आणि आता त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली, कारण त्याच्या नजरेला नजर द्यायची तिची हिंमत होत नव्हती. तिची ती धांदल पाहून तो मात्र गालातच हसला. तो आता अगदी तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि त्याच वेळी ती सुद्धा मागे फिरली आणि त्याला एवढं जवळ पाहून गडबडून गेली आणि त्याच नादात तिचा तोलही गेला. पण ती खाली पडणार त्याआधीच त्याने तिच्या कमरेत आपले दोन्हीही हात घालून तिला स्वतःकडे ओढलं. तशी ती अलगद त्याच्या छातीवर जाऊन आदळली. दोघांचीही नजरानजर झाली आणि आता दोघे सुद्धा भान हरपून एकमेकांच्या मिठीत आणि डोळ्यात हरवून गेले. बाहेर पाऊस अजूनही बरसत होता. त्या बरसणाऱ्या पावसाचा आवाज कोणत्या संगीतापेक्षा कमी नव्हता आणि इथे आतमध्ये दोन जीव अखंड एकमेकांच्या डोळ्यात बुडाले होते. त्यांना तर कशाचं भान राहिलं नव्हतं. त्याचे राकट हात तिला तिच्या पाठीवर जाणवत होते, जे तिच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत होते. तिचे मऊशार आणि नाजूक हात त्याच्या भरदार छातीवर विसावले होते. त्याची शर्टची वरची बटन उघडीच होती, त्यामुळे तिचा नाजूक स्पर्श त्याला रोमांचित करून गेला. त्यातच त्याचा एक हात तिच्या चेहऱ्यावर गेला. त्याने अलगद तिचे केस कानामागे केले आणि त्याचा हात तिथेच तिच्या गालावर रेंगाळला. तसा तिच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याचा गालावरचा हात तसाच मानेत गेला. तशी तिच्यात एक बर्फाची लाट उसळली आणि तिने डोळे गच्च मिटून घेतले. तिने डोळे बंद करताच तिच्या रेखीव भुवया आणि दाट पापण्या त्याला भुरळ पाडू लागल्या. त्यात तिचे रसरशीत नाजूक गुलाबी ओठ त्याला खुणावत होते. तो तसाच तिच्यावर झुकला. तिने त्याचा छातीवरचा शर्ट हातात गच्च पकडून ठेवला होता. मानेवर जिथे त्याचा स्पर्श होत होता तिथे तिला झिंझिण्या येत होत्या आणि त्याच वेळी त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवले. तशी तिच्या अंगात हुडहुडी भरली आणि त्याच्या श्वासांसोबत तिचे श्वासही मिसळले गेले. ऊर जोरजोरात वर खाली होऊ लागला आणि त्याच वेळी त्याने अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच ती स्तब्ध झाली. तो आता हळुवारपणे तिच्या ओठांना कुस्करत होता. तशी तिची उत्कंठा वाढत चालली होती.
तिच्याही नकळत यावेळी तिचे हात त्याच्या केसातून फिरू लागले आणि ती सुद्धा सर्व विसरून त्याला प्रतिसाद देऊ लागली. तिचा प्रतिसाद पाहून त्याला आणखीनच चेव आला. आधी हळवार किस करणारा तो आता आवेशाने तिला किस करू लागला. मध्येच तिच्या ओठांचा चावा घेत होता. तिला वेदना होत होती, पण ती वेदना सुद्धा तिला आता हवीहवीशी वाटत होती. बाहेर जसा पावसाचा जोर वाढत होता तसा यांचा ओठांचा खेळ जास्तच रंगत होता. श्वास अडकत होता, पण दोघांचंही मन भरत नव्हतं. त्याच वेळी बाहेर जोराची वीज कडाडली. तसे दोघे सुद्धा भानावर आले आणि त्यांचे ओठ एकमेकांपासून विलग झाले. दोघेही आता जोरजोरात श्वास घेत एकमेकांकडे पाहत होते. तो तिचे लाल भडक झालेले ओठ पाहून गालात हसला. तशी तिने लाजून परत त्यालाच मिठी मारली. त्याने सुद्धा हसतच तिला घट्ट मिठीत घेतलं. आऊच! ती जोरात ओरडली. ए बाई, आता काय झालं तुला ओरडायला? तो तिच्याकडे पाहून वैतागून म्हणाला. पहिली गोष्ट तर मी बाई नाहीये, समजलं? आणि इथे किती कॉक्रोच आहेत, भीती वाटते मला. ती थोडी रागात पण रडकुंडीला येत म्हणाली. हो मग, आता तुझी काय इच्छा आहे? मी तुला छान मखमली बेड आणून देऊ आणि वरून एसीची थंड हवाही घालू, की कॉक्रोच मारत फिरू? तो तिच्याकडे पाहत तुसडेपणाने म्हणाला आणि तिने बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. काहीही गरज नाहीये हा, आधी स्वतःचे हात सोडून दाखव. कुठून बुद्धी आली आणि तुझ्यासोबत प्लॅन बनवला? मला आधीच समजायला हवं होतं. सगळे तुला सूर्यवंशींचा नाकर्ता मुलगा का म्हणतात आणि चालला माझ्या शौर्याची बरोबरी करायला. ती डोळे फिरवत आणि नाक मुरडत म्हणाली. तसा त्याला रागच आला. ए हॅलो, काय माझा शौर्य? तुझ्याच लाडक्या शौर्याने तुला आणि सोबत मलाही या अंधाऱ्या खोलीत, ह्या फडतूस खुर्चीत बांधून ठेवलं आहे. रात्रभर मच्छर माझं रक्त शोषत होते. आली मोठी शौर्याचं गुणगान गाणारी. त्याच्याचमुळे रात्रभर आपण हे असे बांधून आहोत, समजलं ना? तो रागात म्हणाला. कारण एवढं सगळं होऊन सुद्धा तिचं आपलं माझा शौर्य हे पुराण चालूच होतं. माझ्या शौर्यामुळे नाही, तुझ्या त्या फालतू सिद्धार्थमुळे झालंय सगळं. एवढा मोठा प्लॅन बनवून त्या नंदिनीला किडनॅप केलं, वरून त्या ईशालाही आणावं लागलं. सगळी सेटिंग लावली, पण त्या नालायकाला एक कामही जमलं नाही. सगळी मेहनत पाण्यात गेली. ती आता दात ओठ खात म्हणाली. त्या सिद्धार्थवर राग काढून काय होणार आहे आता? तसंही त्या शौर्याने आतापर्यंत त्याचा गेम सुद्धा केला असेल. फक्त वाईट याच गोष्टीचं वाटतंय मला. त्या शौर्याला बर्बाद करण्याआधीच माझं सत्य समोर आलं. तो रागात म्हणाला. त्याच्या बोलण्यात प्लॅन फसल्याची नाराजी स्पष्ट दिसत होती. हो मग, माझा शौर्य आहेच तसा, स्मार्ट आणि इंटेलिजंट, ती तोऱ्यात म्हणाली. तशी तिचं बोलणं ऐकून त्याला मात्र आता कपाळावर हात मारून घ्यायची इच्छा झाली. पण अफसोस त्याला ते करता येत नव्हतं, कारण सध्या त्याचे हात खुर्चीला बांधलेले होते. देवा, त्या शौर्याच्या प्रेमात ही खरंच वेडी झाली की काय? ज्याने रात्रभर इथे सडवलं त्याच्यावर अजूनही हिला प्रेम येतंय. त्याला आता तिची कीव करावीशी वाटत होती. ज्या शौर्याचं तू गुणगान गाते आहेस ना, त्याला तुझं खरं समजलं आहे आणि तो आता तुला त्याच्या पायाजवळ देखील उभं करणार नाही. तो तिच्याकडे पाहत तिरकसपणे आणि रागात म्हणाला. तशी ती सुद्धा त्याच्याकडे रोखून पाहू लागली. माझं सोड रे, तुझं बघ आधी. तुला तर आता सूर्यवंशी विलामध्ये कोणी उभं सुद्धा करणार नाही. मी तर फक्त नंदिनीला किडनॅप करायला मदत केली होती. पण तू काय काय केलं होतं आठव जरा तिच्यासोबत. ती त्याच्याकडे पाहत चिडून म्हणाली आणि त्याला मात्र आता रागच आला. तुला त्याच्याशी काय देणं घेणं आहे ते माझं मी पाहून घेईल, समजलं ना? तुझं तू पाहायचं. तो रागात म्हणाला. त्याची गुर्मी अजूनही कमी झाली नव्हती. तसंही
तुझं तूच बघ. इथून पुढे मी तुझ्यासोबत कुठलाच प्लॅन बनवणार नाही. फक्त मला इथून एकदा बाहेर पडू दे. ती सुद्धा तोंड वाकडं करत म्हणाली. वैतागली होती ती. रात्रभर कॉक्रोच, उंदीर आणि मच्छरांनी त्या दोघांना हैराण करून सोडलं होतं. त्यात रात्रीपासून दोघांनाही जेवण तर लांबच, साधं पाणी सुद्धा दिलं नव्हतं. त्यात पूर्ण खोलीत फक्त अंधार होता. त्यामुळे ते पुरते वैतागले होते. गुड मॉर्निंग. आवाज आला तसं त्याने मागे वळून आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर व्हाईट कलरचा लॉंग अनारकली घातलेली नंदिनी उभी होती. केस अर्धी बांधून अर्धी मोकळी सोडलेली. त्यातून गालावर रेंगाळणाऱ्या 2 अल्लडबटा हवेत उडत होत्या. चेहऱ्यावर काहीही मेकअप नव्हता. फक्त गळ्यात नाजूक मंगळसूत्र होतं. त्यात सुद्धा ती कमालीची सुंदर दिसत होती. सकाळी सकाळी चेहरा अगदी टवटवीत दिसत होता. आणि त्याहीपेक्षा जास्त काही मोहक असेल तर ते तिच्या ओठांवरचं हसू होतं. ती गालात हसत त्याच्याकडे पाहत होती. गुड मॉर्निंग. तो फक्त एकटक आपल्याकडे पाहतोय, काहीच बोलत नाहीये हे पाहून ती परत एकदा त्याला गुड मॉर्निंग विश करत म्हणाली. तसा तो भानावर आला. त्याने हातातला मोबाईल खिशात टाकला आणि गॅलरीमधून आत रूममध्ये आला. तो जवळ येताच ती उगाच अस्वस्थपणे हातांशी चाळा करू लागली. नजर तर नेहमीप्रमाणे जमिनीवरच खिळली होती. काल रात्री दोघांमध्ये जे झालं ते आठवून तिच्या गालावर आत्ताही गुलाब फुलले होते. काही पडलंय का खाली? हा? तिने नजर वर करून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. नाही, सारखी खाली पाहतेस ना म्हणून विचारलं. काही हरवलंय का तुझं? किंवा काही पडलंय का? तो गालात हसत म्हणाला. तसं तिने आता बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. कारण तो मुद्दामहून तिला हे सगळं बोलत होता. तिला समजलं होतं. पण त्याच्या ओठांवर असलेलं ते मिश्किल हसू पाहून तिने परत एकदा गडबडून नजर फिरवली. तो आपल्याला चिडवत आहे तिला समजलं होतं. पण तरीही तिला ते हवंहवंसं वाटत होतं. खरंच आजची मॉर्निंग खूपच गोड झालीये. तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. पण यावेळी तिला ते कळून सुद्धा तिने त्याच्याकडे पाहिलंच नाही. आपण निघूयात का? घरी सगळे वाट पाहत असतील. ती इकडे तिकडे पाहत म्हणाली. ओके, निघूयात, तो म्हणाला. घरी कोणाला कळलं तर नाही ना रात्री इथे काय घडलं ते? म्हणजे ती थोडीशी घाबरून आणि अडखळत म्हणाली. अजून तरी नाही, पण त्यांना सगळ्यांना आता कळायलाच हवं. तो काहीतरी विचार करत म्हणाला. पण का? हे बघ, जे घडायचं ते घडून गेलंय ना आता. सिद्धार्थलाही शिक्षा मिळाली, मग उगाच कशाला? ती म्हणाली. तिला उगाच मॉम आणि पप्पांना टेन्शन द्यायचं नव्हतं आणि घरातलं वातावरणही खराब करायचं नव्हतं. सिद्धार्थला शिक्षा मिळाली, पण जे खरे सूत्रधार आहेत त्यांनाही शिक्षा मिळायलाच हवी ना, तो म्हणाला. आणि तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. खरे सूत्रधार म्हणजे सिद्धार्थ सोबत अजूनही कोणी होतं का? नंदिनीने आश्चर्याने विचारलं. हो, अजूनही दोघे यात सामील होते. त्या तिघांनी मिळून तुझ्या विरोधात प्लॅन बनवला होता, शौर्य म्हणाला. काय? कोण आहेत ती दोघं? तिने गोंधळून विचारलं. मनात तर आता वादळ उठलं होतं. कोण असतील ते? काय बिघडवलं असेल तिने त्यांचं, जे ते तिच्यासोबत वागताना एवढ्या खालच्या थराला गेले होते. आतून ती दुःखी झाली होती. घरी जाऊयात, तिथे तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि कदाचित आज सगळे गैरसमजही दूर होतील, तो म्हणाला. पण आत्ता काहीच विचारू नको, निघूयात आता, तो तिला मध्येच तोडत म्हणाला. तशी तिने मान हलवली, पण मनात मात्र खूप सारे प्रश्न पडले होते, जे तिच्या चेहऱ्यावरही दिसत होते.
काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं ठीक करेन. तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून म्हणाला आणि त्याचे ते शब्द ऐकून क्षणात तिच्या मनावर आलेलं दडपण दूर झालं. मग दोघेही रूम बाहेर पडले. बाहेर ईशा आणि रॉकी दोघेही त्यांचीच वाट पाहत होते. त्यांच्यासाठी रॉकीने दुसरी गाडी बोलवली होती, ज्यात बसून आता सगळे सूर्यवंशी विलामध्ये जायला निघाले होते. त्यांच्याच मागे बॉडीगार्डची गाडी देखील होती. नंदिनी गाडीत ही थोडी टेन्शनमध्येच होती. घरी आता काय काय होईल याचाच ती विचार करत होती. दुसरीकडे ईशा ही अस्वस्थपणे गाडीच्या बाहेर पाहत होती. तिला सकाळचा प्रसंग आठवला, जेव्हा ती शौर्यला सगळं सांगण्यासाठी गेली होती. त्याच सकाळी जेव्हा ईशा आणि शौर्यमध्ये बोलणं झालं. थोडासा भूतकाळ पाहूयात. सकाळ झाली होती. शौर्य रॉकी सोबत काहीतरी डिस्कस करत होता. नंदिनी अजूनही झोपलेली होती, पण ईशा मात्र लवकर उठली होती. म्हणण्यापेक्षा ती रात्रभर झोपलीच नव्हती. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती, कारण डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. काय करावं तेच तिला समजत नव्हतं. शेवटी रात्रभर विचार करून तिने सकाळी शौर्यला सगळं सांगायचं ठरवलं होतं. ईशा येताच रॉकीची नजर तिच्यावर गेली. थोडीशी गोंधळलेली वाटत होती ती. बॉस, रॉकी शौर्यकडे पाहत म्हणाला आणि त्याने मागे इशारा केला. तसे शौर्यने देखील मागे वळून पाहिलं. ईशाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं आश्चर्य जमा झालं, पण दुसऱ्या क्षणी त्याने चेहरा निर्विकार केला. ते मला थोडं बोलायचं होतं. ईशा शौर्यकडे पाहत अडखळत पण धाडस करून म्हणाली. बोल, ऐकतोय मी. तो दोन्ही हात खिशात टाकून तिच्यावर नजर रोखत म्हणाला. ते तुम्ही मला त्या दिवशी विचारत होतात ना. तिने बोलताना रॉकीवर एक नजर टाकली. तसा रॉकी तिथून जायला निघाला. डोंट वरी, तू त्याच्यासमोर बोलू शकते, शौर्य ईशाला म्हणाला आणि हातानेच रॉकीला थांबण्याचा इशारा केला. तसा रॉकी जागीच थांबला. ईशाने एक आवंडा गिळत परत एकदा हिंमत गोळा केली आणि शौर्यकडे पाहिलं. तुम्ही त्या दिवशी ज्या मुलाने मला धोका दिला आणि जो मुलगा समजून नंदूने तुमच्यात गैरसमज झाले त्याचं नाव विचारत होतात ना, तर मी त्याचं नाव आणि तो जे जे वागला ते सगळं सांगायला तयार आहे. पण ईशा बोलता बोलता मध्येच थांबली. पण काय? शौर्य म्हणाला. पण मी जे नाव सांगेन आणि त्याने जे काही केलं ते सांगेन त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल. ईशाने शेवटी मनातला प्रश्न विचारला. मी जे सत्य आहे त्याची नक्कीच साथ देईल, त्यामुळे विश्वास ठेवण्याचा प्रश्न येतच नाही. तू बोल, शौर्य म्हणाला. तसा ईशाने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. ज्याने मला धोका दिला आणि ज्याला अद्दल घडवण्यासाठी नंदिनी त्या दिवशी पार्टीमध्ये आली, तो मुलगा तुमचा लहान भाऊ निखिल सूर्यवंशी होता. त्यानेच माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आणि नंतर मला धोका दिला. ही गोष्ट जेव्हा नंदिनीला समजली तेव्हा ती त्याला जाब विचारायला त्या पार्टीमध्ये आली होती. ती तर तुम्हाला ओळखत सुद्धा नव्हती. तिला फक्त तो सूर्यवंशी आहे एवढंच माहीत होतं. तो निखिल आहे हे तिला सुद्धा माहीत नव्हतं आणि त्याचमुळे तिचा गैरसमज झाला आणि निखिलच्या जागी तिने तुम्हाला. ईशा बोलता बोलता थांबली. यावेळी शौर्याच्या नजरेसमोर तोच पार्टीचा दिवस आला. त्या दिवशी निखिल पण त्याच पार्टीमध्ये होता. त्याला आठवलं, मला हे सगळं आधीच माहीत होतं आणि तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा नक्कीच मिळेल. तो माझा भाऊ असला
तरीही शौर्य ईशाच्या नजरेला नजर देत म्हणाला, आणि त्याचं बोलणं ऐकून ईशा मात्र आश्चर्यचकित झाली, कारण तो सत्यासाठी त्याच्या भावाला शिक्षा द्यायला तयार झाला होता. जेव्हा शौर्यने ईशाला त्याच्या ऑफिसमध्ये त्या मुलाबद्दल माहिती करून घेण्यासाठी बोलावलं होतं, तेव्हा ईशाने त्याचं नाव सांगण्यास नकार दिला होता. त्यामुळे शौर्यने रॉकीला त्याची सगळी माहिती काढायला सांगितली होती, आणि त्यातच निखिलचं नाव समोर आलं होतं. आणि म्हणूनच एवढ्या दिवस शौर्यने रॉकीवर नजर ठेवायला सांगितली होती. हो, पण तुम्हाला हे माहीत नाहीये की त्याने माझ्याशी प्रेमाचं नाटक का आणि कोणासाठी केलं. ईशा शौर्यकडे पाहत म्हणाली, मला सगळं काही समजलं आहे ईशा. त्याला नंदिनी पहिल्यापासूनच हवी होती. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच त्याने तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. पण जेव्हा तू त्याला लग्नाबद्दल विचारलंस तेव्हा मात्र तू टाळाटाळ करू लागला, आणि नंतर त्याने वैतागून तुझ्यासोबत ब्रेकअपच केलं. तू जेव्हा त्याला ब्रेकअपचं कारण विचारलंस तेव्हा मात्र त्याने रागात तुला सगळं खरं सांगून टाकलं. त्याने सांगितलं की त्याचं तुझ्यावर नाही तर नंदिनीवर प्रेम होतं. हो ना? शौर्य ईशाकडे रोखून पाहत म्हणाला. पण एवढ्या वेळात ईशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते, कारण सगळा भूतकाळ तिच्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला होता. रॉकीला सुद्धा तिला असं रडताना पाहून वाईट वाटत होतं. शौर्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि ईशाकडे पाहिलं. ईशा, शांत हो. हे बघ, जे घडायचं होतं ते घडून गेलं. उलट तू तर देवाचे आभार मानायलाच हवे. वेळ निघून जाण्याआधीच त्याचं खरं रूप तुझ्या समोर आलं. शौर्य तिला समजावत आणि धीर देत म्हणाला, जीजू, यात नंदूची काहीच चूक नाहीये. तुम्ही तिला सोडणार तर नाही ना? ईशा तिचं रडू आवरत शौर्यकडे केविलवाण्या चेहऱ्याने पाहत म्हणाली, मला माहीत आहे ईशा, यात नंदिनीची काहीच चूक नाही, आणि काळजी करू नकोस. या जन्मात तरी मी तुझ्या मैत्रिणीची साथ कधीच सोडणार नाही, अगदी काहीही झालं तरी. शौर्य ईशाला विश्वास देत म्हणाला. तसं ईशाने समाधानाने डोळे पुसले. आत्ता गाडीत वर्तमान काळ. घरी नक्की काय होईल या विचारात नंदिनी होती, तर शौर्य सध्या वेगळ्याच विचारात होता. घरी जाऊन आज खूप मोठा धमाका होणार होता एवढं मात्र नक्की. पण त्याला आता त्याची पर्वाच नव्हती, कारण गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी होती. त्याला हा चॅप्टर कायमचा क्लोज करायचा होता. या सगळ्यात एक चांगली गोष्ट होणार होती, ती म्हणजे ईशाला धोका देणाऱ्याला शिक्षा होणार होती, आणि दुसरं म्हणजे नंदिनीचे त्याच्याविषयी असणारे गैरसमज ते सुद्धा दूर होणार होते. त्यामुळे कदाचित ती त्याच्या आणि तिच्या नात्याबद्दल पॉझिटिव्ह विचार देखील करणार होती, असं शौर्यला मनोमन वाटत होतं. कथेचा हा भाग इथे संपतो. तुम्हाला कथा जर आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कॉमेंट करून मला तसं जरूर कळवा. भेटूयात कथेच्या पुढच्या भागात.